उपस्थित आहात. आपण सर्वांचं या ठिकाणी स्वागत करतो. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. सर्वांना विनंती आहे, थोडं ताठ बसायचंय, कारण आपण छत्रपतींचा इतिहास या पोवाड्यांच्या माध्यमातून ऐकणार आहोत. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा सर्वमङ्गलमाङ्गल्ये शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. या देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थिता. नमस्तस्यै 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 नमो नमः. शांति शांति शांति. माझ्या रक्तात काही शिवप्रभूंचा अंश आहे. माझ्या रक्तात काही शिवरायांचा अंश आहे. तानाजी भावी येसाजींचा तोच माझा वंश आहे. घेतले हे वेळहाती बदलण्यात काही दिशा. घेतले हे वेळहाती बदलण्यात काही दिशा. घेतलेल्या काळावर शाहिरीचा अंश आहे. या रक्तात काही शिवप्रभूंचा अंश आहे. महाराष्ट्राचं आराध्य दैवत कुलस्वामिनी आई तुळजा भवानी, हिंदवी स्वराज्य प्रेरिका राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ, हिंदवी स्वराज्य संकल्पक महाराज शहाजीराजे भोसले, हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज, हिंदवी स्वराज्य संरक्षक छत्रपती संभाजी महाराज यांच्या पवित्र पावन स्मृतींना अभिवादन. त्यांनी ज्या क्रांतीवीरांनी या मातीसाठी आपलं रक्त सांडलं, त्या सर्वांना शाहिरी मानाचा मुजरा करतो. ज्या महामानवांनी या भारतवर्षाच्या मातीमध्ये समानतेची बीज पेरली, ते महात्मा बसवेश्वर महाराज, संत कबीर, महात्मा ज्योतिबा फुले, राजर्षी छत्रपती शाहू महाराज, भारतरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, क्रांतिगुरु लहुजी वस्ताद साळवे, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, लोकमाता अहिल्यादेवी होळकर, या सर्व महामानवांच्या चरणी लीन होतो आणि त्या आदि माया आदि शक्तीला आवाहन करतो. हे चंड मुंड भंडासुर खंडिनी जगदंबे, उदंड दंड महिषासुरमर्दिनी दुर्गे, महाराष्ट्र धर्मरक्षिते दुर्गा भवानी, ये महाराष्ट्राच्या गंगांनुया, कृष्णा गोदा पवनांनुया, दूरसागरा हे सळके राजा पुरुषा, ये गंगे ये सहस्रशीर्षा सह्याद्री, सात कड्यांच्या सात
काळुंके आज या सोलापूर नगरीत क्रांतिवीरांच्या हुतात्म्यांच्या भूमीत शिवाजी राजांचं चरित या शाही महोत्सवाच्या निमित्तानं महाराष्ट्र साकारतोय. तुम्ही ऐकायला आणि अनुभवायला या. छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर संभाजी महाराज की. सगळे सगळे बढिया. वा वा क्या बात है.
शिवतनयाला गजवदनाला. मंडळी, आज गुरुपौर्णिमेचा दिवस आहे आणि योग असा आहे, मी लिहिलेला हा गण पहिल्यांदा या ठिकाणी मंचावरती सादर करीत आहे. काही चुकलं हुकलं तर आपण मोठ्या मनाने माफ करा. आधी नमन नमन गणराया शिवतनयाला गजवदनाला. आधी नमन नमन गणरायाला शिवतनयाला गजवदनाला. आधी नमन नमन गणरायाला शिवतनयाला गजवदनाला. आधी नमन नमन गणरायाला शिवतनयाला गजवदनाला. शिवतनयाला गजवदनाला.
आमचे अनेक कलावंत मित्र स्नेही मार्गदर्शक या ठिकाणी उपस्थित आहेत. आमचे शाहीर खाडेसर या ठिकाणी आवर्जून उपस्थित आहेत. त्याचबरोबर आमचे मित्र निखिलजी भालेराव या ठिकाणी आहेत आणि बरीच मंडळी या ठिकाणी उळेवरून सुद्धा आमचे गणेशजी शिंदे आणि त्यांचे सर्व गावकरी आलेले आहेत. त्या सर्वांचं मनपूर्वक या ठिकाणी उपस्थित सर्व रसिक मायबापांचं मनपूर्वक स्वागत करतो. आणि आज खरं तर आपण भाग्यवान आहोत की या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये आपल्याला जन्म मिळाला, या भारतवर्षामध्ये आपल्याला जन्म मिळाला. कारण संतांनी सुद्धा लिहून ठेवलंय की भरतखंडे नरदेह प्राप्ती ही तव परम भाग्याची संपत्ती. या भारतामध्ये जन्म मिळणं हीच परम भाग्याची संपत्ती आहे. आणि त्यातल्या त्यात आम्ही जन्माला आलो संत ज्ञानेश्वर माऊलींच्या, जगद्गुरु तुकोबारायांच्या, छत्रपती शिवरायांच्या, छत्रपती संभाजी महाराजांच्या या महाराष्ट्रामध्ये. याच महाराष्ट्रामधून फुले शाहू आंबेडकरांनी साऱ्या जगाला समतेचा पाठ सांगितला. असा आमचा महाराष्ट्र. आणि याच महाराष्ट्रामधली ही शाहिरी परंपरा, आद्य शाहीर आदिम दासांपासून सुरू झालेली ही परंपरा आजही महाराष्ट्रामध्ये जिवंत आहे. आणि जोपर्यंत सूर्य चंद्र आहे तोपर्यंत ही कला जिवंत राहणार आहे. का? कारण ज्या गोष्टीचा संबंध सत्याशी असतो ती गोष्ट कधीच संपत नसते. शेकडो वर्षांपूर्वी लिहिलेला हरिपाठ आजही जिवंत आहे. ज्ञानेश्वर माऊलींनी तो हरिपाठ लिहिल्यानंतर फेसबुकवर टाकला नव्हता, इन्स्टावर टाकला नव्हता, तरी सुद्धा अडाण्यातल्या अडाणी माणसापर्यंत सुद्धा तो पोहोचला. बापानं हरिपाठ म्हणत म्हणत आंघोळ करावी आणि ते ऐकून ऐकून पुढच्या पिढीला हरिपाठ पाठ व्हावा, असं पिढ्यान पिढ्या हे ज्ञान, हे सत्य वचन आमच्यापर्यंत पोहोचलेलं आहे. शाहिरी सुद्धा या विश्वाच्या अंतिम सत्याशी निगडीत आहे. कारण शाहिरीचा संबंध छत्रपती शिवाजी महाराजांशी आहे. जोपर्यंत सूर्य चंद्र आहे तोपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज विचार या मातीमध्ये कायम जिवंत असणार. आणि जोपर्यंत हा विचार जिवंत आहे तोपर्यंतच हे भारतवर्ष आणि ही सृष्टी जिवंत असणार. म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांना आणि या महाराष्ट्राच्या शाहिरी परंपरेला वंदन करतो आणि आपल्या समोर महाराष्ट्राचं गुणगान या ठिकाणी सादर करतो. शाहीर कवी राजा बडे यांनी लिहिलेलं हे महाराष्ट्र गीत आपण आताच राज्यगीत म्हणून या ठिकाणी या गीताला सन्मान दिला. आता शाहिरी गीत म्हणून आपण जागेवरती बसूनच हे गीत ऐकू. जय जय महाराष्ट्र माझा, जय जय महाराष्ट्र.
की जय म्हणतो, पण कधी काळी हाच महाराष्ट्र, हीच भारतभूमी गुलामगिरीमध्ये खितपत पडलेली होती. सगळीकडे पादशायांची सत्ता होती. सती नाही आणि पती नाही अशी या मराठी संस्कृतीची, या भारतीय संस्कृतीची अवस्था झालेली होती. परंतु अशा परिस्थितीमध्ये सुद्धा एका आईला आणि एका वडिलांना स्वप्न पडत होतं स्वातंत्र्याचं, स्वराज्याचं. ती आई होती राष्ट्रमाता, राजमाता जिजाऊ, आणि ते वडील होते महाराज शहाजीराजे भोसले. आणि या आई जिजाईनं आई जगदंबे समोर पोट पाजळला होता. तिला मागितला होता एक असा पुत्र जो स्वातंत्र्याचा सूर्य होऊन या भारतभूमीच्या पटलावर कायम तळपत राहील. आणि आई जगदंबेच्या आशीर्वादानं, या महाराष्ट्राच्या, भारतवर्षाच्या पुण्याईनं शिवराय नावाचं देखणं स्वप्न माँसाहेब जिजाऊंच्या कुशीतून साकार झालं. आणि या जिजाऊच्या शोभानं 18 पगड जातीचे मावळे एकत्र केले आणि जी भूमी शेकडो वर्ष गुलामगिरीमध्ये खितपत पडलेली होती, त्या भूमीतील अनेक गडकोट किल्ले ताब्यात घ्यायला सुरुवात केली. मंडळी, ज्याप्रमाणे आपण डोक्यावरती फेटा बांधतो, त्याप्रमाणे शिवाजी महाराजांनी त्या सह्याद्री पर्वताला जणू गडकोटांचे फेटे बांधले. आणि त्या फेट्यावर आपण अभिमानानं तुरळा लावतो. त्याप्रमाणे स्वातंत्र्याचं, स्वत्वाचं प्रतीक असलेला भगवा ध्वज त्या गडकोटांवरती लावला. हा भगवा ध्वज लहरू लागला आणि दाही दिशांना स्वातंत्र्याचा संदेश देऊ लागला. कसा? गिरीशी खरी गिरिता परी लहरी भगवा ध्वज, लहरी भगवा ध्वज. अनुगवला
दिव्य प्रताप नीतीला घाबरले अनेक पाप हात वर करून टाळ्या वाजवत आमच्या सोबत छत्रपती शिवाजी महाराज की जय जिजाऊ. शिवरायांनी अफजल खान मारला आणि त्यानंतर मासाहेब जिजाऊंनी शाहीर आगिंदास नावाच्या एका शाहिरांना दरबारामध्ये म्हणजे राजगडावरती बोलावून घेतलं. त्यावेळी स्वराज्याची राजधानी होती राजगड. राजगडावरती शाहीर आगिंदासांना बोलावून घेतलं, सांगितलं माझ्या शिवबानं आणि मावळ्यांनी हा एवढा मोठा पराक्रम गाजवलाय, या पराक्रमाचा एखादा पोवाडा आपण बांधा. शब्द काय वापरला? बांधा. ज्याप्रमाणे एखादा किल्ला बांधायला सांगावा त्याप्रमाणे पोवाडा बांधायला सांगितला. आणि शाहीर आगिंदासांनी अफजल खानाच्या वधाचा हा पोवाडा बांधला. परंतु तो पोवाडा शिवरायांसमोर सादर करण्यासाठी शाहीर आगिंदासांना तब्बल 1 वर्ष वाट बांधावी लागली. कारण अफजल खानाला मारल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज तिथं सेलिब्रेशन करत बसले नाही, बॅनर लावले नाहीत, JCBनं गुलाल उधळला नाही. त्यांनी लक्षात घेतलं आदिलशाहीतला भला मोठा सरदार आपण परास्त केलाय, आदिलशाही कमकुवत आहे. तोपर्यंत आदिलशाहीचा बलोह जिंकून घेण्यासाठी शिवराय आदिलशाही मुलखावरती चालून गेले. कोल्हापूर जिंकून घेतलं, पन्हाळा किल्ला जिंकून घेतला आणि शिवाजी महाराज पन्हाळ्यावरती असताना सिद्धी जोहरनं पन्हाळ्याला वेढा घातला आणि त्या ठिकाणी पुन्हा जवळजवळ 4 महिने शिवाजी महाराज पन्हाळ्यावरती अडकून पडले. आणि शिवाजी महाराजांना आपल्या घरी परत येण्यासाठी तब्बल 11 महिने आणि 11 दिवस एवढा कालावधी लागला, म्हणजे जवळजवळ 1 वर्ष लागलं. परंतु ज्या वेळेस शिवाजी महाराज राजगडावरती परत आले त्यावेळेस मासाहेब जिजाऊंनी मोठ्या कौतुकाने एक दरबार राजगडावरती भरवला आणि त्या दरबारामध्ये शाहीर आगिंदासांना सुद्धा बोलावलं. भरलेल्या दरबारासमोर शिवाजी महाराजांसमोर मासाहेब जिजाऊंसमोर शाहीर आगिंदासांनी अफजल खान वधाचा हा पोवाडा गायला, सादर केला. आणि त्यानंतर मासाहेब जिजाऊंनी एक शेरभर सोन्याचं कडं आणि मानाचं घोडं देऊन शाहीर आगिंदासांचा सन्मान केला. आणि शाहीर आगिंदास मासाहेब जिजाऊंना म्हणाले, अहो मासाहेब मला कशा पाहिजे हे सोन्याचा तोडा आणि मानाचा घोडा? वेळेस मासाहेब जिजाऊ म्हणाल्या, शाहीर या घोड्यावर बसा, सह्याद्रीच्या दऱ्या खोऱ्यामध्ये हिंडा, प्रत्येक गावामध्ये जा, प्रत्येक वस्तीवरती जा आणि शिवरायांचा हिंदवी स्वराज्य संस्थापनेचा विचार प्रत्येकाला कळू द्या. मंडळी त्या काळामध्ये सोशल मीडिया नव्हता, तेव्हा शाहिरांनीच मीडियाचं काम केलेलं आहे. गावागावामध्ये जाऊन छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार त्या 18 पगड जातीच्या लोकांच्या मनामध्ये रुजवला. आणि इथूनच कुणीतरी येसाजी, तानाजी, बाजी, पोर्तोजी हिंदवी स्वराज्याच्या कार्यामध्ये सहभागी झाले आणि म्हणून स्वराज्य उभं राहिलं. म्हणजे राष्ट्र उभारणीमध्ये
कलेचा उपयोग कशा प्रकारे करून घ्यायचा हे माँसाहेब जिजाऊंना छत्रपती शिवाजी महाराजांना कळलं होतं. माँसाहेब जिजाऊंनी शाहीर आगींना सन्मान दरबारी कलावंत म्हणून त्यांचा सन्मान केलेला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा दरबारातला कलावंत म्हणजे शाहीर. त्या काळी शाहिरांना राजाश्रय मिळाला. आज खऱ्या अर्थानं लोकाश्रयाची गरज आहे. आज सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या माध्यमातून या ठिकाणी शाहिरी महोत्सव होत असताना महाराष्ट्रातल्या जवळजवळ प्रत्येक भागातले शाहीर या ठिकाणी येत आहेत, आले आहेत, या ठिकाणी आपल्या समोर सादरीकरण करत आहेत. ही कला जिवंत ठेवणं हे आपल्या सगळ्यांचं कर्तव्य आहे. त्यावेळी माँसाहेब जिजाऊ होत्या. आज माँसाहेब जिजाऊंच्या भूमिकेत आपण सगळ्यांनी आलं पाहिजे आणि ज्या ज्या ठिकाणी आपल्याला शक्य आहे त्या ठिकाणी शाहिरांचे कार्यक्रम आयोजित केले पाहिजेत. कारण ही कला जिवंत ठेवणं तुमचं आमचं सगळ्यांचं कर्तव्य आहे. आणि म्हणून याच प्रेमापोटी आपण या ठिकाणी सर्वजण आलेले आहात. आपण सर्वांच्या समोर सादर करतोय गाथा शिवशौर्याची, गाथा शिवजन्माची. वर्षातल्या 12 अमावस्याने जर महाराष्ट्राला घेरलं होतं. सगळीकडे अन्याय अत्याचाराची परिसीमा गाठली होती. मंदिरांची शिखर फोडली जात होती, खुंट उभी केली जात होती, लग्ने उतरवले जात होते, हिरवे चढवले जात होते, रयतेच्या पोरी पाणी पाठवल्या जात होत्या.
गुलामांच्या दावणीला बांधल्या जात होत्या आणि विदेशात नेऊन गुलाम म्हणून विकल्या जात होत्या. विठू माऊलीच्या या महाराष्ट्रात गायींच्या कत्तली केल्या जात होत्या आणि पिकांची नासधूस रोजचीच झाली होती. असा तो महाभयानक काळ होता ज्यावेळी साऱ्या देशात परदिवसापात रस्त्यात ज्यावेळी साऱ्या देशात परदिवसापात रस्त्यात लुटमार आपण कोणी खाल्ल्या हातात पेटतात. मुघलांनी केलेला भारत नरसिंह पडले पिंजऱ्यात. त्या काळी नव्हता कुणी वाली महाराष्ट्रात राजे आणि अशा कठीण प्रसंगी नवस मागते हात जोडून पराक्रमी रणधीर पुत्र शहाजी राजांच्या उतरी या राष्ट्राचं नवतेज जन्माला. सगळीकडे आनंदी आनंद झाला. एकमेकाला सांगू लागला अरे अरे राजा आलं, अरे राजा आलं, मला सांगा शिवाजी महाराजांच्या अगोदर शिवाजी हे नाव कोणाचं होतं का? होतं का? नाही. शिवाजी महाराजांच्या अगोदर संबंध भारतवर्षामध्ये जगामध्ये शिवाजी हे नाव कोणाचंच नव्हतं. माँसाहेब जिजाऊंनी बाळाचं नाव काय ठेवलं? शिवाजी. आई शिवाई देवीच्या नावावरून बाळाचं नाव ठेवलं शिवाजी. बाळाच्या कपाळावरती गंध काढला. कसा? चंद्रकोर. शिवाजी महाराजांच्या अगोदर कपाळावरती चंद्रकोर कोणीच काढलेली नाही. कपाळावर चंद्र कोणाच्या होता? एका देवाच्या होता. कोणता देव? महादेव. त्याला म्हणून आपण काय म्हणतो? ज्याच्या भाळावरती चंद्र आहे असा तो भालचंद्र. माँसाहेब जिजाऊंनी बाळाच्या कपाळावरती हा चंद्र काढला. बाळासाठी जिरेटोप बनवला. कसा? माँसाहेब जिजाऊ म्हणू शकले असत्या जसा शहाजी महाराजांचा आहे तसाच एक छोटा जिरेटोप बनवून द्या. नाही, माँसाहेब जिजाऊंनी जिरेटोप बनवून घेतला. त्याचं एक वैशिष्ट्य आहे, त्या जिरेटोपाच्या पाठीमागं मोत्यांचा एक झुलता तुरा आहे. कशाचं प्रतीक आहे? ज्याप्रमाणे भगवान शंकराच्या जटेतून काय वाहते? गंगा. त्याचं हे वेगळी केली, कॉपी पेस्ट केलेलं नाही. आजचा काळ आपला कॉपी पेस्टचा काळ आहे. माँसाहेब जिजाऊंनी प्रत्येक गोष्ट वेगळी केली, प्रत्येक गोष्ट अर्थपूर्ण केली, बाळाला संस्कारित केलं. आणि त्याच बाळानं वयाच्या 15व्या वर्षी रक्ताचा अभिषेक केला रायरेश्वराच्या किल्ल्यावरती. बघा, अभिषेक सुद्धा पाण्याचा केला नाही, दुधाचा केला नाही, रक्ताचा केला, स्वतःच्या रक्ताचा केला. आणि मी परकीयांची सत्ता निस्तराभूत करेन, माझ्या स्वकीयांचं स्वराज्य निर्माण करेल ही शपथ घेतली. शिवरायांनी योग्य वेळी हातामध्ये तलवार घेतली. म्हणून तुमची आमची मान अभिमानात ताठ आहे. भारतवर्षाच्या स्वातंत्र्याचा पाया छत्रपती शिवाजी महाराजांनी 16व्या शतकामध्येच रचला. आणि म्हणून छत्रपती शिवरायांच्या तलवारीला वंदन करणारा हे स्फूर्तिगीत आपल्या समोर सादर करतोय. खरं तर या ठिकाणी एकूण 3 शाहीर संच या ठिकाणी सादरीकरण करणार आहेत, म्हणून थोडस वेगवान या ठिकाणी आपल्या समोर सादरीकरण होत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या आणि 18 पगड जातीच्या मावळ्यांच्या शौर्याला, पराक्रमाला वंदन करून, त्यांच्या तलवारीला वंदन करून हे गीत आपल्या समोर सादर करतोय.
शिर झाल्यावर खडही नुसते लढले, खडही नुसते लढले, लढले खडही नुसते लढले. मुरार माझी म्हणती त्याला रणात फिरली ना ते कधीच माघारी. ओ समुखे शिवबाची तलवार, चमके शिवबाची तलवार, शिवाजी तलवार, तळपत्या बिजलीचा अवतार, झेले ठावीवरती वार. ओ समुखे शिवबाची तलवार, तळपत्या बिजलीचा अवतार, झेले ठावीवरती वार. काली भवानी जेव्हा ज्ञानाच्या बाहेरी रणात फिरली ना ती कधीच माघारी. तख्त दौलती समोर केली नालाचारी, कधी न चुकली ती दिल्लीच्या दरबारी. तमाम बादशाहीचा ताज तिने ठोकरला, मराठमोळ्याचा वेश तिने पांघरला. धर्मरक्षणास सदा सज भवानी झाली, जुलूम कर्त्याच्या रक्ताने ती नाली. महाराष्ट्रावर प्रेमापार, करण्या स्वातंत्र्याचे वार, झेले ठावीवरती वार. ओ समुखे शिवबाची तलवार, तळपत्या बिजलीचा अवतार, झेले ठावीवरती वार. शाहिस्ते खान म्हणाला दिल्ली दरबारी, हुजूर करतो मी महाराष्ट्रावर स्वारी. पुण्यात शाहिस्ता वस्तीला मग आला, शिवाजी लागे आजमावयास शत्रूला. शाहिस्त्याच्या घरात शिवबा रात्री शिरले, बघून मर्द शिवा खान मुनिवारले. केला शिवबाने गनिमी काव्याने हल्ला, शाहिस्ता बोले या तवा या अल्लाह. केला शाहिस्त्यावर वार, केला साहित्यावर वार, त्याची तुटली कोटेचा. तुटली कोटेच्या. ओ समुखे शिवबाची तलवार, तळपत्या बिजलीचा अवतार, झेले ठावीवरती वार. तेव्हा अफजल खान क्रोध भारी मग चढला, कसम खाऊन घराबाहेर तो पडला. पहाडका चोहा है शिवानी फिरती पक्षा, मगर मैं बादशाह का बंदा हूँ सच्चा. बलिष्ठ शत्रूला शिवबाने ओळखले, प्रतापगडाशी भेटीला ते आले. आओ मिलो हमसे म्हणून खान भिडे शिवबाला, करून धोका अफजल गरीबाला. झाला शिवराया हुशार, शिवराया हुशार, गेला क्षणात अफजल खान. केला क्षणात अब्दुल खान. ओ समुखे शिवबाची तलवार, तळपत्या बिजलीचा अवतार, झेले ठावीवरती वार. ओ समुखे शिवबाची तलवार. छत्रपती शिवाजी महाराज की. छत्रपती शिवाजी महाराजांनी या मातीला, या भारतवर्षाला शौर्य शिकवलं, पराक्रम शिकवला. आणि त्याच पराक्रमाचा जागर, शौर्याचा जागर या शाहिरी महोत्सवाच्या माध्यमातून या सोलापूर शहरामध्ये होत असताना महाराष्ट्राचे ख्यातनाम व्याख्याते आदरणीय शिवरत्नजी शेटे सर या ठिकाणी उपस्थित आहेत. जोरदार टाळ्यांनी आपण त्यांचं स्वागत करूया. शेवटच्या गीताचं एकच कडवं घेऊन या ठिकाणी थांबणार आहे. आम्ही कोणाचे वंशज आहोत? वंशज आम्ही चंद्रगुप्ता न गुरु गोविंद सिंगांचे.
वसंतराव हिंगे तात्या यांनी लिहिलेलं हे गीत. काळाच्या जबड्यात घालून हात मोजिती दात जात ही आमची जात कोणती आहे? खरं तर आम्ही टीसीवरच्या जातीत अडकलो, पण खऱ्या अर्थाने या महामानवांनी आम्हाला जी जात सांगितली आहे, मातृभूमीसाठी लढणारी आमची जात आहे. ती जात आमच्या शाहिरांनी कशा प्रकारे या गीतातून मांडली आहे ते आपल्या समोर सांगत होते. जबड्यात घालून हात मोजिती दात जात ही आमची, पहा चाळून पाणी आमच्या इतिहासाची, पहा चाळून पाणी आमच्या इतिहासाची, पहा चाळून पाणी काळाच्या जबड्यात घालून हात मोजिती दात जात ही आमची, काळाच्या जबड्यात घालून हात मोजिती दात जात ही आमची, पहा चाळून पाणी आमच्या इतिहासाची, पहा चाळून पाणी महाकाय ठाऊक लढली ती विरांगणा झाशीची,